एक धक्कादायक बातमी कल्याणमधून समोर येते। नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। नाल्यावर झाकण नसल्यानं हा अपघात झालाय। केडीएमसीच्या कारभारावर नागरिकांनी त्यानंतर संताप व्यक्त केलाय। डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। नवरात्रनिमित्त गोपी चौक परिसरात असलेल्या जगदंबा मंदिरात हा मुलगा दर्शनासाठी गेला होता, त्यानंतर हा अपघात झालाय। नवरात्रीचे दिवस आहे, मंडळाचे कार्यक्रम चालू होते। ह्या कार्यक्रमाच्या दरम्यानच आयुष कदम या छोट्याशा बालकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला काढण्यात अग्निशमनाला जरी आता यश आलेलं असेल तरी सुद्धा एका परिवारातला एक मुलगा जातोय। केडीएमसीच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असं पालकांचं म्हणणं आहे। काय आपण त्यांना आहेत, नातेवाईक आहेत, काय सांगाल? काय झालं? काय नाही, काल त्याचे म्हणजे मुलं सांगायला आली, हा गेला धावत, नंतर माझे मिस्टर गेले, नंतर मी गेली, आम्ही धावपळ करतो तरी ही लोक आपले जेवायच्याच मागे विचारतात मला काय झालं, बोल माझ्या भावाचा मुलगा आतमध्ये पडलाय, तरी पण ही लोक खायच्याच मागे। मी तिथे जाऊन बोलते, अहो तो स्पीकर लावलाय, गाणी लावले, ती बंद करा, तरी पण ती लोक ऐकायला तयार नाही, ते आमच्यावरच ओरडायला लागली। भांडी घासणारी जी माणसं होती, लेडीज लोक, त्यांचीच माणसं होते, पण त्यांनी सांगितलं बघा दगड पडला म्हणून, पण हे सांगितलं आणि तिथून ती लोक पळून गेली। पण त्या लोकांना सांगितलं, कल्पना पण दिली नाही की बाबा हे एक मुलगा पडला आतमध्ये पाय घसरून किंवा काय, असं सांगितलं नाही आम्हाला, काही नाही। डायरेक्ट मग आमचे इथे जवळमध्ये जे आपले सहकारी होते त्यांनी आणि त्यांचं एक 10-15 मिनिटं लगेच त्याला फोन केला, फायर ब्रिगेडला फोन केला, पण ते फायर ब्रिगेड आले, फक्त त्यांनी काय इंस्ट्रुमेंट जे असते ऑक्सिजन किंवा त्याचे जॅकेट किंवा ते शिडी, त्यांनी काही लोक आणलीच नाही शिडी। ज्या पद्धतीने नागरिकांना जर ही बाब लक्षात आली होती तर त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती, परंतु तक्रार केल्यानंतर सुद्धा महापालिका अधिकारी लक्ष का देत नाहीत, हा प्रश्न इथं अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।